चला माझ्यासोबत. सावली चला. अरे तुम्ही परत आलात? हो नाही ऐकायचं आम्हाला तुमचं काही. जावा इथनं, नाही तर अवघड होईल सगळं. सारंग साहेब, तुम्ही काही सांगितलं तरी आम्ही आता ऐकणार नाहीत. आमचा निर्णय झालाय. या तुम्ही. माऊली. ओ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एवढा मोठा वारसा दिलाय. मी सुद्धा विठुरायाची एक भक्त आहे, अगदी तुम्हा सगळ्यांसारखीच. आणि विठुरायाची लीला अगाध आहे. सगळ्यात आधी थोडक्यात माझी ओळख सांगायची झाली तर मी सारंग सरांची बायको आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं यांना अजून कोण ओळखणार. आणि ह्याच विश्वासावर मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते की आम्ही तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार नाही, तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही, तुमच्या भावनांचा सन्मान करू. जसं तुम्ही म्हणालात, तुमच्यासाठी हे जंगल म्हणजे तुमचं मायबाप आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी श्रद्धा ठेवू. आणि तुमच्या देवराईतच काय, जंगलात सुद्धा तुमच्या परवानगीशिवाय आम्ही पाऊल सुद्धा टाकणार नाही. माऊली, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला, पण आमची याला परवानगी नाही. बघा, मी तुमच्या निर्णयाचा आदर करते, पण एकदा विचार करून बघा ना. नाही म्हणजे आमची कोणती जबरदस्ती नाहीये, पण उद्या जाऊन असं नको व्हायला की एवढी चांगली संधी चालून आली होती आणि तुम्हा सगळ्यांच्या हट्टापायी ती निघून गेली. म्हणजे माऊली, तुम्हाला काय म्हणायचं आहे काय? आमची कंपनी तुमचं गाव दत्तक घेईल. गावात चांगली शाळा, दवाखाना, सगळ्या सोयी सुविधा पुरवू. हो, शेवटी आपण सगळे एकत्रच काम करणार आहोत की नाही. मग तुम्ही सुखी राहिलात, तुमची प्रगती झाली तर आम्ही सुखी राहू, आमची प्रगती होईल. आणि आपला विठुराय काय म्हणतो, आपल्याकडे जे काही असतं ते सगळ्यांना द्यायचं असतं. त्याने काहीच कमी होत नाही, उलट वाढतं. मान्य आहे, तुम्ही या जंगलाचे राखणदार आहात, पण हे जंगल कोणाचं आहे? त्या विठुरायाचं. आणि विठुराय कोणाचा आहे? आपल्या सगळ्यांचा. जसं तुम्ही हे जंगल पिढ्यानपिढ्या जपलत, तसंच आम्हीही जपू. तुमच्या जंगलात तुमच्या परवानगीशिवाय आमच्या कंपनीतला एकही माणूस पाऊल टाकणार नाही, असा शब्द मी विठुरायाच्या साक्षीने देते. सरपंच साहेब, पोरीच्या वागण्यात खरेपणा दिसतोय बघा. मुलीचं मन पण अगदी स्वच्छ आहे, गावासाठी तळमळ आहे बघा. मग अशी जर माणसं जर का आपल्या गावाचं भलं करणार असतील ना, मग त्यांना आपण मदत करायला हवी ना. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.